उत्तम प्रतीच्या चवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे। विशेष म्हणजे आता गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाचं तूप मुंबई प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरलं जाणार आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गोकुळ शिरगावच्या गोकुळच्या प्रधान कार्यालय परिसरात गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते वाहनांचं पूजन केल्यानंतर गाईच्या दुधाचं हे तूप मुंबईकडे रवाना झालं। 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत गोकुळकडून सिद्धिविनायक मंदिरासाठी 250 मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं चेअरमन अरुण डोंगळे यांनी यावेळी सांगितलं। गोकुळची गुणवत्ता उच्चतम असून यामुळेच गोकुळला हा पुरवठा करण्याबाबत आदेश प्राप्त झाला असून यामुळे गोकुळ आणि सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट यांच्यात ऋणानुबंध जोडले जातील असा विश्वास डोंगळे यांनी व्यक्त केला। या प्रसंगी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।